विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय वक्तव्य करावं. माननीय डॉक्टर प्रकाश खरात सर. आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महान सभ्यता आणि संस्कृतीचे जनक तथागत गौतम बुद्ध या विचारपीठावर उपस्थित असलेले डॉक्टर अविनाश कुलकर्णी, त्याचप्रमाणे डॉक्टर मेश्राम आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ती भारतीय दलित पॅंथर, त्यांचे समुद्र कार्यकर्ते, सभागृहात उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, मित्र हो, आजचा हा जो दिवस आहे हा दिवस भारताच्या इतिहासामधील अतिशय क्रांतिकारी असा हा दिवस आहे. कारण भारताचा इतिहास जो घडलेला आहे तो इतिहास कोणत्या संघर्षातून घडला आणि बाबासाहेबांनी त्याला क्रांती आणि प्रतिक्रांती असे शब्द प्रयोग करून ते विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. असं म्हटलं जातं की ज्यांना आपला इतिहास माहीत असतो तेच लोक इतिहास घडवत असतात. आणि असं असताना आपण हा जो महानचा इतिहास आहे या इतिहासाकडे आपण कसे पाहतो, कोणत्या पद्धतीने पाहतो, त्याचे अन्वयार्थ आपण काय लावतो, याचा प्रत्येक काळातील माणसांनी किंवा त्या आंबेडकरी चळवळीतील व्यक्तींनी प्रत्येक शतकातील विचार करणं हे अतिशय महत्वाचं असतं. जर या इतिहासाला जर 2 वर्षानंतर 100 वर्षे प्राप्त होत असतील किंवा 1 शतकाचं विरुद्ध या इतिहासाला चिकटवलं जाईल तर त्या 100 वर्षामध्ये आम्ही काय केलं, त्या इतिहासाचे कोणते अन्वयार्थ लावले, आमच्या सभोवतालची सामाजिक परिस्थिती काय, आर्थिक परिस्थिती काय, साहित्यकारण काय करत होतं, राजकारण काय करत होतं, धर्मकारण काय करत होतं, यावर जर तुमचं बारीक लक्ष नसेल, त्याचे जर अन्वयार्थ तुम्हाला लावता येत नसेल तर आपण अपयशी ठरू असं त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून या 100 वर्षाच्या इतिहासामधली जी मूलभूत गाभा तत्वे आहे ती गाभा तत्वे मला वाटतं की माझ्या पूर्वी 2 वक्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितली. कारण ती जी 1927 आणि 1920 जी भारताची पार्श्वभूमी होती, जी सामाजिक पार्श्वभूमी होती, आर्थिक पार्श्वभूमी होती, राजकीय पार्श्वभूमी होती, ही तुम्हाला सगळ्या जाणकार लोकांना ज्ञात आहे. सगळ्यांना माहित आहे की ती पार्श्वभूमी काय होती आणि या समग्र व्यवस्थेमध्ये तुमचं आमचं काय स्थान होतं, अस्पृश्य समाजाचं काय स्थान होतं, बाबासाहेबांचं काय स्थान होतं, ते बाबासाहेबांनी सांगितलं आणि तुम्ही आम्ही आपण सगळ्यांनीच ते अनुभवलं. बाबासाहेबांना असं वाटत होतं त्याही कालखंडामध्ये किंवा त्यांनी ते अनुभवलं की ज्यावेळेस मी जर बॅरिस्टर होऊन जर समजा एखाद्या अपमानित केलं जात असेल तर माझ्या त्या समाजाला किती अपमान करतात हे त्यांनी ओळखलं होतं. लहानपणापासून त्यांनी ते पाहिलं होतं की अगदी शालेय जीवनापासून ते तरुण वयापर्यंत. म्हणजे बाबासाहेब शालेय जीवनापासून तर घटना समितीमध्ये गेल्यानंतर तिथे ज्यावेळेस ते घटना सबमिट करतात त्यावेळेस ती घटना सबमिट करत असताना सुद्धा बाबासाहेबांना परिश्रमपूर्वक बनवलेली ही घटना खूप बाबासाहेबांचं गौरव करतील, त्याचा अभिनंदनाचा वर्षाव करतील असं चित्र बाबासाहेबांना अनुभवायला मिळालं नाही हे तुम्हाला माहित आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी ती घटना सबमिट केली त्यावेळेस त्यांच्या विजयाचा नारा त्या सभागृहात लागला नाही, वेगळे नारे लागले गेले. बाबासाहेब तिथून खिन्न मनाने तिथून बाहेर पडले तेव्हाच त्यांच्या मनात असं आलं असेल कदाचित की खरंच
समाज कसा आहे पुन्हा त्यांना प्रत्यय आला असेल। मित्रांनो, इथे जो विषय ठेवण्यात आलेला आहे की महात्मा धर्म संघ हा लोकशाही मूल्यांचा धडा, अतिशय चांगला असा विषय इथे निवडण्यात आलेला आहे। खरं तर त्या कालखंडामधले या लढ्याचं वर्णन जे करण्यात आलं ते काही काळी त्या काळातल्या वृत्तपत्रकारांनी आणि विचारवंतांनी पाण्याचं भांडण असं केलं। पाण्याचं भांडण होतं ते, आणि त्यांना सहज मिळत आलं असतं। त्यांनी जर त्यांच्या अनुयायाला सांगितलं असतं की या जागेवर एक तलाव खोदा, तर एका झटक्यामध्ये त्यांनी तलाव खोदून दिला असता। या जागेवर एखादी 100 फुटाची विहीर खोदा, त्यांनी एका झटक्यात विहीर खोदून दिली असती। त्यांच्या अनुयायांना इतके जीवापाड प्रेम करणारी माणसं त्यांना भेटलेली होती। तो पाण्याचा लढा नव्हताच मुळात, परंतु आमच्या देशाच्या लोकांना मुद्दाम लक्ष कुठेतरी विकेंद्रित करायचं, कुठेतरी मूळ गाड्यापासून मूळ प्रश्नांपासून दुसरीकडे न्यायचं, याच्यासाठी जे हातखंडे वापरण्यात येत असतात, याच्यासाठी जे डावपेच वापरण्यात येत असतात, तेच डावपेच त्यांच्या मेंदूमध्ये सातत्याने बाबासाहेब पाहत होते। आणि म्हणून त्यांनी अतिशय निर्भीड पद्धतीनं या लढ्याचं वर्णन करताना धर्मसंघर्ष शब्द वापरला। हा धर्माचा संघर्ष होता असे ते म्हणाले। आणि म्हणून हे पाण्याचं भांडण नाही, परंतु आम्ही पाहतो की 1960 पर्यंत ज्या ज्या विचारवंतांनी महात्या सत्याग्रहावर लिहिलेलं आहे त्या महात्या सत्याग्रहाच्या संदर्भात सुद्धा पाण्याचा लढा असंच वर्णन बहुतांश लोकांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर बाबासाहेबांच्या चरित्राच्या संदर्भात, बाबासाहेबांच्या इतिहासाच्या संदर्भात आपल्याकडे खूप छोटी माहिती आहे। फक्त मला असं जे खंड निर्माण केले त्याच्यामध्ये बाबासाहेबांचा खराखोरा इतिहास तुम्हाला पाहायला मिळतो। परंतु आपण पाहतो की कुठेतरी धनंजय गिरांनी सुद्धा बाबासाहेबांचं चरित्र लिहिलं, त्याही चरित्रामध्ये बाबासाहेबांना न्याय दिला असं मला वाटत नाही, मला नाही वाटत। कारण त्याही चरित्रामध्ये कुठेतरी एखादा आमचा धनंजय कीर हा म्हणतो की बाबासाहेब हा आमचा नवा म्हणून आहे। म्हणजे कुठेतरी नव्या वातावरणामध्ये, नव्या इतिहासाच्या वाटचालामध्ये, नव्या इतिहासाच्या टप्प्यामध्ये पुन्हा तो जो प्राचीन भारताचा जो मनू आहे ते मनूना पुन्हा तुमच्या आमच्या ओठावर जिवंत ठेवण्याचे डावपे आम्हाला त्या चरित्रामध्ये पाहण्यात मिळतात। आम्ही धनंजय कीरांचं कर्तृत्व मानतो, त्यांचं चरित्र लेखनाला आम्ही मानू, परंतु काही ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने भाष्य केलेलं आहे ते भाष्य कुठेतरी खटकतं। ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी दशेत होतो त्यावेळेस आम्हाला ही माणसं खूप मोठी वाटत होती, कारण तेव्हा आम्ही वाचत नव्हतो, कमी वाचत होतो पण कमी वाचत होतो। त्यावेळेस ही मंडळी ज्या पद्धतीने विधानं करत होती ती विधानं त्यावेळेस तितकी कळत नव्हती, पण जेव्हा आम्ही त्यांच्यासारखी मूळ इतिहासापर्यंत पोहोचायला लागलो, मूळ ग्रंथ वाचायला लागलो, त्यावेळेस त्याच्या इतिहासामधलं जे मर्म आहे ते मर्म कसं चुकीचं मानण्यात आलेलं आहे त्याचा प्रत्यय आम्ही अनुभवत होतो। कारण ती जी विधानं करत होती ती विधानं परत एकदा नव्या रूपाने तिकडेच मला घेऊन जात होती। ही जी भाषा आहे, ही जी परिभाषा आहे, ही परिभाषा तुम्ही आम्ही फोडतो आली पाहिजे। कोणत्या प्रकारची नाही वापरायची ती परिभाषा आपण, कारण या देशामध्ये जेवढे काही विश्वकोश असतील, जे काही सांस्कृतिक कोश असतील, त्या सांस्कृतिक कोशामध्ये जी मतं प्रतिपादन करण्यात आलेली आहे तीही प्रतिपादन करण्यात आलेली मतं ही पारंपरिक वर्णवादी व्यवस्थेच्या चौकटीमधूनच करण्यात आलेली आहे। म्हणून त्याही मतांचा वापर करत असताना आपण अतिशय परीक्षणपूर्वक त्या मतांचा स्वीकार करायचं आपल्या अभ्यासकांनी स्वीकारलं पाहिजे। त्यातर होतं काय की नाही त्या परिवर्त्या ग्रंथामध्ये असं विधान केलं आणि आपण प्रतिपादन करतो। कधी कधी ज्यावेळेस आम्ही पाहतो की महायान आणि हिनयान या बौद्धिस्ट संप्रदायाच्या संदर्भात सुद्धा अशीच विधानं करण्यात आलेली की नाही महायान हा कुठेतरी विचित्र प्रकार आहे आणि कुठेतरी हिनयान हा जो संप्रदाय हा मात्र उत्तम आहे। खरं पाहिलं तर आपण जर विचार केला तर हे दोन्ही संप्रदाय आपल्या ठिकाणी अतिशय महत्वाचे आहे। पाली साहित्यामध्ये सुद्धा जे काही त्रिपिटक निर्माण झालेलं आहे तेच त्रिपिटक त्यांनी संस्कृत मध्ये केलं। काय वाईट केलं? बुद्धाने जे लिहिलेलं आहे आशिया खंडामध्ये, चायनामध्ये, जपानमध्ये, थायलंडमध्ये, दक्षिण कोरियामध्ये आणि इतर या देशामध्ये जपानची बुद्ध वंदना ऐकतो किंवा थायलंडची बुद्ध वंदना ऐकतो किंवा लोक आमच्या दीक्षा घेऊन येतात तेव्हा आम्हाला सारखेच दिसतात।
पंचशीलाचं तत्व दिसतं, अष्टांगिक मार्गाचं फिलॉसॉफी दिसते आणि बुद्धाचं प्रतिज्ञ समुत्पाद असो किंवा इतर काही परिवर्तनाचे सिद्धांत असो तेच दिसतात. थोडाफार परिस्थितीनुसार काही बदल करण्यात आलेला असेल तो भाग वेगळा, पण तरी सुद्धा या लोकांनी बुद्धाच्या गाभ्याची तत्वज्ञान सोडलं नाही. कारण आपणही त्याचं मूल्यमापन करायला पाहिजे. ज्यावेळेस आम्ही शरद पाटलांचं व्याख्यान ऐकलं होतं मॉरिसमध्ये विद्यार्थी असताना, त्यावेळेस ते म्हणाले की बुद्ध हे स्त्रीवादाच्या विरोधात होते. मला वाटलं की नाही, खरोखर कसा काय हा माणूस करतो. त्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आम्हाला तो वाटत नाही. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस भगवान बुद्ध ज्यावेळेस गैरवरून कपिलवस्तूला जातात आणि कपिलवस्तूला गेल्यानंतर शुद्धोधनाचा मृत्यू झालेला असतो आणि त्या पार्श्वभूमीवर जी महामाया प्रजापती गौतमी जी असते ती गौतमी म्हणते की सिद्धार्थ मला तुझ्या धर्मामध्ये यायचं आहे. सिद्धार्थ त्यांना तिथे विरोध करतो त्या विश्रामगृहामध्ये कपिलवस्तूच्या उतरल्यानंतर. तर त्यामुळे तो आधार घेऊन आमच्या देशातल्या मार्क्सवादी विचारवंतांनी, आमच्या देशाच्या पुरोगामी विचारवंतांनी बुद्ध हा कसा स्त्रीवादी विरोधी होता अशा पद्धतीच्या मान्य केल्या आहेत. त्या मान्य सुद्धा मला असं वाटतं की आपल्या मंडळीला फोडून काढता आलं पाहिजे. ते मान्य, कारण तुम्ही लक्षात घ्या की महाप्रजापती गौतमी ही एका राजघराण्यामधली स्त्री होती आणि ज्यावेळेस ती धर्मामध्ये भिक्षुणी होऊन येत असेल त्यावेळेस भिक्षुणीला काय करावं लागतं, भिक्षुकाला काय करावं लागतं, कुठतरी रस्त्यावर जाऊन भिक्षा मागून पोट भरावं लागतं, कुठतरी नदीवर जाऊन आंघोळ करावी लागते. आणि अशा वातावरणामध्ये ती ज्या पद्धतीने समाजामध्ये मिसळते तर या राज स्त्रियांना कदाचित हे सहन होणार नाही, म्हणून बुद्धानं तिथे थोडासा नकार दिला होता. तो जो होता तो व्यवहारातून आलेला होता, तत्वतः नाही, लक्षात घ्या. तो व्यवहारातून आला होता की संडास कशी करे, आंघोळ कशी करे, भिक्षा कशी मागेल ती राजघराण्यातली स्त्री, अशा पद्धतीला हिला झेपणार नाही या राज स्त्रियांना. हा एक व्यवहारिक विचार बुद्धाच्या मनामध्ये होता. त्यात गैर काय होतं, गैर काय होतं. ज्यावेळेस मग बुद्ध पुढे जातात आणि मग त्यावेळेस वैशालीला तिथे ते स्त्रियांना आपल्या धर्मामध्ये प्रवेश देतात. ही जी घटना आहे मित्र, ही जगाच्या इतिहासामधली सर्वात क्रांतिकारी घटना आहे, सगळ्यात क्रांतिकारी घटना. जगाच्या पाठीवर कोणत्याही स्त्रियांना अधिकार दिलेले नव्हते ते बुद्ध इसवी सन पूर्व 6व्या शतकात देतात आणि इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून तुम्ही 19व्या शतकात 20व्या शतकात येतात तर त्याचे अर्थ ते वेगळ्या पद्धतीने लावतात. का? कारण बुद्धाच्या संदर्भात आपल्याबद्दल विषमता नष्ट करा असं सांगतो. का आदर नाही? कारण त्यांनी वर्णव्यवस्था पडून काढली. का आदर नाही? कारण त्यांनी अस्पृश्यतेला विरोध केला. आणि यामुळे काय झालेलं आहे, यामुळे भगवान बुद्धाला सातत्याने या देशात मोठा संघर्ष करावा लागला आणि अशा युक्ती आणि प्रवृत्त्या करू बुद्धाचा धर्म या देशातून नष्ट केला. बुद्धाचा धर्म नष्ट करणं म्हणजे काय, तर लोकशाहीची मूल्यच नष्ट करताय, लोकशाहीच्या विचाराला हद्दपार करणार. बुद्धाचा विचार हा लोकशाही मूल्याचा विचार आहे आणि बुद्ध हा जगातील बाबतीत लोकशाही जीवन मूल्याचा पहिला प्रणेता आहे. पहिला प्रणेता जगाच्या पाठीवरचा भगवान बुद्ध. त्या काळात कुणीही त्याच्या पूर्वी तसं मानलं नाही, म्हणून बुद्धाचा धर्म हा संपूर्ण राष्ट्रखंडाला हा प्रभावित झालेला पाहतो. इतकंच नाही तर तेव्हापासून तर आजही, आज या क्षणाला 21व्या शतकाच्या पहिल्या पाऊण शतकापर्यंत बुद्धाच्या विचाराचा जास्तीत जास्त स्वीकार जगाच्या पाठीवर अनेक राष्ट्र, अनेक बुद्धिमान लोक हे करायला लागले. मित्र, हे हा जो सगळा संघर्ष आहे, हा संघर्ष जसा प्राचीन भारतामध्ये बुद्धाने केलेला आहे तसंच आधुनिक भारतामध्ये बाबासाहेबांनी केलेला आहे. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की प्राचीन भारतामध्ये ज्या पद्धतीने बुद्धाच्या समोरचा एक संस्कृती उदयास आली, त्याच पद्धतीनं आधुनिक भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या समोरचा एक संस्कृती उदयास येत आहे. मग साहित्यकारांनी उदयास आलेला आहे, समाजकारण उदयास आलेलं आहे, राजकारण उदयास आलेलं आहे. परंतु ते किती गतिमान करायचं याच्यासाठी तुम्ही आम्ही कमजोर पडतो, ही गोष्ट मान्य करावं लागते. आणि आपण आपलं परीक्षण करणं अतिशय महत्वाचं असतं. कारण ज्यावेळेस आपण एखादे प्रयोग करत असतो किंवा एखादा सायंटिस्ट एखादा प्रयोग करत असतो त्यावेळेस सुद्धा तो स्वतःचं निरीक्षण करतो आणि हे निरीक्षण म्हणजे अतिशय महत्वाचं असतं. आपण त्याच्यामध्ये बरेचसे कमी पडले बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर, याची जाणीव आपल्या सगळ्यांनाच आहे, ते मला माहिती आहे.
आता म्हणून ही जी कशी भरून काढायची असेल तर याच्या संदर्भात आपल्याला वेळोवेळी त्या पद्धतीची चर्चा आणि त्या पद्धतीनं मंत्र आणि त्या पद्धतीनं त्याचा दस्तऐवज तयार करणे महत्वाचं. आता आपण लोक असे लोक आहोत की बोलतो खूप, भाषण ठोकतो खूप, गप्पा करतो खूप, भाषण हे व्यवस्थित करतो, परंतु त्याचे दस्तऐवज आपण तयार करत नाही. म्हणून ते पुढच्या पिढ्यांना ते प्राप्त होत नाही, मिळत नाही. दस्तऐवज अतिशय महत्वाचे आहे. मी ज्यावेळेस औरंगजेबाचं दरबारातील बातमीपत्र नावाचा एक ग्रंथ वाचत होतो. छोटे छोटे बातमी आहे, बाबासाहेबांनी लिहिलेली जी विनायती म्हणून पत्रे आहे तर ती पत्रे आधी उपलब्ध आहेत. म्हणून आज तुम्हाला आम्हाला बाबासाहेब ते कळतात. आणि वृत्तपत्रामधलं किंवा पत्र जे असतात हे कोणत्याही इतिहासाची अस्सल साधनं असतात. कथा लिहिणं वेगळं, कविता लिहिणं वेगळं, कादंबऱ्या लिहिणं वेगळं. या वाङ्मय प्रकारामध्ये कल्पकता आणि वास्तवता याचं घटित असते. परंतु ऐतिहासिक लेखनामध्ये तसं करता येत नाही. ते तुमच्या तर्काला, बुद्धीला आणि वास्तवतेला महत्व देत असतात. म्हणून त्याच्यावर जास्त भर देण्याची गरज आहे. दुःख याचं वाटतं मला सातत्याने की आमचे साहित्यिक किंवा आमचे विचारवंत अजूनही इतिहास लेखनाकडे फारसे वळलेले नाहीत. इतिहासामध्ये फारसे वळलेले नाहीत, त्याच्यावर ते भाष्य करत नाही. बाबासाहेबांचा हा जो इतिहास आहे याला 100 वर्ष होत आहे. आपण जर विचार केला किंवा पुस्तकं धुंडाळली तर महाराष्ट्र सत्याग्रहावर किती प्रकारचं लेखन आहे, किती प्रकारचे ग्रंथ आहेत. 10, 15, 20 प्रकारचे तरी ग्रंथ आहेत का आपल्या मराठी भाषेमध्ये? इंग्लिशमध्ये असतील तुम्हाला माहिती नाही, हिंदीमध्ये काही प्रमाणात असतील, इंग्लिशमध्ये काही असतील, पण तरी नाही. उद्या जर समजा तुमची सत्ता आली, त्याने जर म्हटलं की महाराष्ट्र इतिहासावर आम्हाला ग्रंथांची नेमणूक करायची विद्यापीठात आहे, तुमच्याकडे ग्रंथ? बोर्ड ऑफ स्टडी पुढे आला प्रश्न की नाही आम्हाला महाराष्ट्र सत्याग्रहाचे ग्रंथ लावायचे आहेत, विद्यार्थ्यावर संस्कार करणारे ग्रंथ आहेत. पुढे ग्रंथ फक्त आपल्याला खेळमुळे यांचे फक्त चरित्रखंडामध्ये थोडंसं मॅटर मिळते. यदि फडके यांच्याने लेखन केलं त्यांनी थोडंसं मिळते, भालचंद्र फडक्यांनी थोडंफार लिहिलं याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. परंतु आपल्या लेखकांनी ज्या पद्धतीने लिहायला हवं ते अजूनही लिहिले गेले नाही, असं मला नम्रपणे नमूद करावं वाटतं. आणि म्हणून मित्र, इथे या जो लढा आहे की ज्याचा विचार करायला लावलेला आहे तुम्हाला आम्हाला, त्या लोकशाही मूल्यांचा लढा आहे. आणि खरी गोष्ट आहे की लोकशाही मूल्यांचाच लढा आहे. त्या कालखंडामध्ये जी परिभाषा वापरण्यात येते, त्या कालखंडामध्ये जी परिस्थिती होती, सामाजिक परिस्थिती, त्या कालखंडामध्ये जे राजकीय वातावरण होतं, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांनी लावलेलं विशेषण हा धर्मसंग्रह आहे. कारण बाबासाहेबांच्या समोर तुम्हाला माहिती आहे त्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी जेवढे काही कायदे केले असतील 1919 नंतर 35 असो की सगळे किंवा भारतीय संविधानाच्या संदर्भात जे काही वेळोवेळी मत प्रदर्शित केले असतील त्याच्यावरून तुम्हाला आम्हाला हेच दिसतं की ते कुठेतरी हे देश सोडण्याच्या तयारीमध्ये आहे. आणि ते भारतीयांना ते अधिकार देत आहेत हे बाबासाहेबांना चांगल्या पद्धतीने माहित होतं, ते चांगल्या पद्धतीने माहित होतं. आणि म्हणून त्यांनी हे करत अधिकार प्रदान करत असताना त्यांनी अॅग्रो युनियन्सला, ख्रिश्चनांना, शिखांना आणि इतरांना जे जे काही अधिकार, राजकीय अधिकार देऊन केले होते त्याच्यामध्ये बाबासाहेबांनी हे प्रतिपादन केलं की नाही, अस्पृश्यांना राजकीय अधिकार द्या. आणि गोलमेज परिषदेमधून पहिल्यांदा इतिहासामध्ये ते राजकीय अधिकार घेऊन आले आणि त्यांना दिले. त्यामुळेच त्या देशातल्या व्यवस्थेला राग आला. अरे अस्पृश्यांना अधिकार देतात. टिळक सारखा माणूस ज्यावेळेस मतदानाचा अधिकार दिला गेला, इंग्रजांनी ज्यावेळेस या देशातल्या लोकांना मतदानाचा अधिकार घोषित केला तर त्यावेळेस निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये टिळकांना स्पष्ट म्हटलेलं एका ठिकाणी की तिने ज्यावेळेस त्या निवडणुकीमध्ये उभा राहिला, तुम्ही ज्यावेळेस त्याच्या निवडणुकीमध्ये उभा राहिला त्यावेळेस आमचे विप्रमान्य टिळक असे म्हणाले. खरं तर ते विप्रमान्यच म्हणायला पाहिजे बरं का, तर विप्र म्हणजे ब्राह्मण, परंतु त्यांनी ब्राह्मण मान्य न म्हणता त्यांनी लोक मान्य करून टाकतात. इतके हुशार लोक ते विप्रमान्यच होते. पुण्यातल्या लोकांना तोच आदर होतेच होता, परंतु नाही व्यापक संज्ञा वापरतात आणि तुमच्यावर ती लादल्या जात असते. ही सुद्धा भाषा तुम्ही आम्ही शिकली पाहिजे, शिकली पाहिजे. आणि त्यावेळेस टिळकांनी असं म्हटलं की टेलरला म्हटलं की तुला त्या
विधानसभेमध्ये जाऊन तिथे का तेल मोजायचं का रे? आणि कुंडांना म्हटलं की तुला तिथे जाऊन का नांगर हाणायचा का रे? म्हणजे तुम्हाला ते अधिकार नाही, तुमचं ते कामच नाही. तुमचं काम जे आहे ते तेल काढणे, नांगर हाकणे, शेण काढणे, गहू पिकवणे, तांदूळ पिकवणे, हरभरा पिकवणे, सोयाबीन पिकवणे, हे काम करा आम्हाला द्या, आम्ही खातो बसून. तुम्हाला ते बुद्धी नाही, तुम्ही कशाला जाता म्हणून तिथे. म्हणजे त्याचा अर्थ असा होता की त्यांना हे अधिकारच द्यायचे नाही. म्हणजे अधिकार तुम्हाला द्यायचेच नाही, पाणी पिण्याचा अधिकार नाही. तिथे काय दाखवत होतं? तुम्हाला तळ्यावर जाऊन पाणी पिण्याचा अधिकार नाही, कारण आम्ही तुम्हाला माणूसच मानत नाही. आणि बाबासाहेबांचा हाच लढा याच्या विरोधात, हे शोषणाच्या विरोधात होता, हे आपल्याला महाराष्ट्र क्रांती संग्रामावरून पाहाव्यास मिळतं. मित्रांनो, हेच तर पुढे आपल्याला इतिहासामध्ये दिसतं. त्यामुळे घटना समितीमध्ये ज्यावेळेस मतदानाचा अधिकार आला त्यावेळेस सुद्धा मतदानाच्या अधिकाराच्या वेळी हेच म्हटलं की मतदानाचा अधिकार कोणाला द्यायचा. त्यावेळेस अनेक लोकांनी आपापली मतं मांडलेली हे तुला लोकांना माहिती आहे. परंतु बहुतांश मतं ही मांडली गेली की हा मतदानाचा अधिकार फक्त संस्थानिकांना द्याव्या. आणि हे संस्थानिक होते किती? हे संस्थानिक त्यावेळेस आपल्या देशामध्ये 600-650 असावे, त्यांना फक्त अधिकार. मग दुसरा म्हणे की नाही, शिकलेल्या लोकांना द्या. शिकलेल्या लोकांना द्या म्हणजे कोणाला द्या? कोणाला द्या? वडिलांना द्या, महाराजांना द्या, कमांडांना द्या. शिकलेले लोक म्हणजे कोण वर्ग? म्हणजे पुन्हा ते जे अधिकार आहे ते त्यांना द्यायचे, फक्त भाषा बदलली. जातीला अधिकार द्या, आमच्या उच्च जातीला असं न म्हणता सुशिक्षित लोकांना द्या. मग शिकलेले लोक कोण होता? तर तो होता. हा जो सगळा संघर्ष आहे लोकशाहीचा आणि लोकशाही विरोधीतला, हा संघर्ष आपण समजून घेतला पाहिजे. कारण लोकशाही बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये सामान्य माणसाला पर्यंत कशी रुजवता येईल हा प्रश्न होता. तुम्ही जर त्या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये सामान्य माणूस सहभागच करून घेतला नाही, तू शिकेल कसा? चुकू दे, कोण कसा येईल, लिह कसा येईल? चुकलं, आज चुकल, उद्या चुकल, परवा चुकल, पण कधीतरी चांगला तर येईल, कधी तर लोकशाही कळेल. आणि बाबासाहेबांनी तो मतदानाचा अधिकार सगळ्यांना दिला, स्त्रियांना सुद्धा दिला. युरोपच्या राष्ट्रामध्ये स्त्रियांना सुद्धा मतदानाचा अधिकार नव्हता. नंतर दिला आपल्यानंतर. युरोपमध्ये सुद्धा स्त्री पंतप्रधान झाली नाही, भारतात पहिल्यांदा झाली. त्यांना आश्चर्य वाटत होते की ही कशी लोकशाही आहे. या लोकशाहीच्या पाठीमागे ही बाबासाहेबांची बुद्धिमत्ता होती. या लोकशाहीच्या पाठीमागे बाबासाहेबांचं एक तळमळणारं मन होतं. या लोकशाहीच्या पाठीमागे कुठतरी एक व्यापक असा एक दृष्टिकोन होता. आणि बाबासाहेब त्या उदार मतानं तुम्हाला आम्हाला अधिकार देत होते. यावेळेस असं म्हटलं नव्हतं पंजाबराव देशमुख त्यावेळेस असं म्हणत होतं की बाबासाहेब तुम्ही एससीला अधिकार दिले, त्या पद्धतीने त्यामुळे नाही, ते पहिल्यांदा मी त्यांच्याबद्दल दिलं 340 हे जे मन होतं खरं तर बाबासाहेबांच्या मनामध्ये खूप द्वेष असायला पाहिजे होता. परंतु त्यांनी द्वेषाचं उत्तर द्वेषाने दिलं नाही. कारण हे कानाचं दिलं कदाचित होऊ शकते. धम्मपदाबद्दल ते वाक्य आहे की वैरानं वैर वाढते आणि प्रेमानं प्रेम वाढते. हे कुठतरी बाबासाहेबांच्या अंतःकरणामध्ये मनामध्ये ते वास करत असेल. वासच करत नसेल तर तिने सुगंधासारखं त्यांच्या मनामध्ये फुललेलं तुम्ही आम्ही पाहत आहोत. तो जो सुगंध आहे मानवतेच्या मूल्यांचा, तो त्यांच्या मनामध्ये सारखा दरवळत होता. म्हणून महाच्या क्रांती संग्रामाच्या मुळाशी, महाच्या क्रांती संग्रामाच्या मुळाशी जर कोणती मूल्य असतील आजच्या जगात, आजच्या भाषेत बोलायचं तर ती लोकशाहीचीच मूल्य होती. त्या काळात बाबासाहेबांनी त्याला धर्मसंघात म्हटलेलं आहे. परंतु धर्मसंघाला पर्यायी शब्द म्हणून लोकशाही मूल्यच म्हणावं लागेल. त्या धर्मसंघात या शब्दाचा पर्यायी शब्द आजच्या परिभाषेमध्ये जर बोलला तर लोकशाही मूल्य तुम्हाला म्हणावं लागतं. म्हणून हा जो लढा आहे महाराष्ट्र धर्मसंघ हा लोकशाही मूल्याचा लढा आहे असं आपणाला ती बीज सांगतात, अशी आपणाला ती गाभा तत्व सांगतात, असं आम्हाला ती विचार सांगतात. आता प्रश्न असा आहे की ही जी लोकशाही आहे, ही लोकशाही बाबासाहेबांना जी अभिप्रेत होती ती आज आहे का? तुम्ही आमच्या सर्वकाळचं समकालीन वास्तव निहाळलं पाहिजे. ते आज आहे का हा प्रश्न आहे. बाबासाहेब 1950 मध्ये भारतीय राज्यघटना लागू करतात आणि 1956 मध्ये बाबासाहेबांचा अंत होतो.
त्या लोकशाहीच्या संदर्भात बाबासाहेबांना काय अनुभव आला? तुम्ही अनुभवलेला आहे सगळ्यांनी त्यांच्या भाषणातून. काय अनुभव आला? का बाबासाहेब म्हणतात एकदम की मला ही भारतीय राज्यघटना जाळून टाकावीशी वाटते 1953 मध्ये 3 वर्ष का म्हणतात? आता हे तुम्ही त्याचं भांडवल करू नये या गोष्टीचं. ते जे म्हटलेलं आहे की एखादी आई ज्या पद्धतीने एखाद्या मुलाला रागानं म्हणते काम नाही ऐकलं किंवा चांगल्या पद्धतीचं जाय घरातून, जशी आई म्हणते त्या आईच्या मायेतून बाबासाहेब तिथे बोलतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामधला मुख्यार्थ लक्षात घेऊ नका, त्याचा लक्षार्थ लक्षात घ्या. काय म्हणून तो मुख्य नका शब्दाचा मुख्यार्थ नका घेऊ, तिथे त्याच्यामधला लक्षार्थ आपण लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे त्यांना अनुभव जो आलेला आहे तो अनुभव थोडा वाईट आला आणि म्हणून त्यांनी सांगितलं की लोकशाही अशी तर नाही होणार, वरून लोकशाहीचं धूळ राहील आणि आतून लोकशाही राहील, वरून लोकशाहीची धूळ राहील आणि आतून ज्याला आपण मराठी भाषेमध्ये म्हणतो वरून कीर्तन आणि आतून तमाशा. मराठीमध्ये म्हण आहे आपल्या मराठी लोकांमध्ये, वरून कीर्तन आणि आतून मात्र तमाशा. असं तर नाही होणार. हा जो धोका त्यांच्या मनामध्ये आलेला होता त्या धोक्याच्या संदर्भात ते स्पष्ट बोललेले आहे. आज तुम्ही आम्ही काय अनुभवतो? की सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना भरपूर नोकऱ्या उपलब्ध करून देणारा आम्ही नव्हतो वास्तव. कुठेतरी त्यांच्या संदर्भात एक चांगला विचार लोकशाही डेमोक्रेसीचा अनुभवतो किंवा कुठेतरी आम्हाला असं दिसतं का की कुठेतरी समता, स्वातंत्र्य, बंधुभाव आणि न्याय या मूल्यांचा प्रत्यय येतो, बंधुत्व दिसतं. लोकशाहीमधलं जर मूळ तत्व जर काय असेल तर ते बंधुत्व आहे. ते बंधुत्व गाडीच लागणारे आमचे राज्यकर्ते आहेत का? गेल्या 50-75 वर्षामध्ये ज्या पद्धतीने राज्यकर्त्यांनी कितपत विकास केला या मुद्द्याचा हाही तुम्हाला विचार करावा लागेल. आणि हे करत नसताना तुमची आमची काय भूमिका आहे त्याच्यामध्ये याचा विचार करणं आवश्यक आहे. कारण तुम्ही आम्ही जर भैयासारखं नुसतं पाहत असू तर हे चालणार नाही. कारण लोकशाही ही नष्ट होईल आणि लोकशाही नष्ट होणे म्हणजे पुन्हा वर्णवादी व्यवस्था येणार, पुन्हा तीच शोषण व्यवस्था येणार. ते तुम्हाला आम्हाला गेल्या 50-25 वर्षामध्ये ती उपयोगाला मिळालं लोकशाहीची फळं, ती फळं पुढच्या पिढींना कदाचित येऊन भेटणार नाहीत अशी स्थिती निर्माण केल्या जाते. फक्त तिथं मार्ग जे आहे ते मार्गदर्शक भिन्न प्रकारचे आहे. पण मार्ग आणि साधनं हे ओळखलं पाहिजे. आणि व्यवस्था ही नेहमी शोषणाची जी साधनं वापरते तो साधनं बदलत राहते. एका साधन वापरत नाही. कुठेतरी 2020चं जे शोषणाचं साधन असेल ते 2020चं जे शोषणाचं हत्यार असेल तेच हत्यार 2125 मध्ये वापरतात असं नाही. तो शब्द बदलतो, ते हत्यार बदलतं, वेगळी माया बदलते, सगळं बदलत असतं व्यवस्था. आणि व्यवस्था ही नेहमी शोषण करण्यासाठी टपलेली असते. कारण तुम्हाला तुमच्यावर राज्य करायचं असतं आणि राज्य करण्यासाठी, सत्ता ताब्यात करण्यासाठी ती कोणतंही रूप घेते, कोणतंही रूप घेते. तिला जे वाटलं ते रूप घेते. कारण त्यांच्यावर राज्य करा, तुम्हाला राज्य करा. आणि राज्य करणं म्हणजे काय? ठेवणे. राज्य करणं म्हणजे काय? कुठतरी मिळतीवर फक्त ठेवणे. या देशात लाखो पोलीस आहेत, त्यांना अधिकार देणे, त्यांना आज्ञा देणे, ऑर्डर देणे. कुठेतरी विद्यापीठावर नियंत्रण ठेवणे, कुठेतरी न्यायपालिकेवर नियंत्रण ठेवणे. आणि तुम्हाला तर राज्यकर्त्याचे स्वप्नच पडत नाही, आम्ही विचारही करत नाही. बाबासाहेबांनी सांगितलं होतं शासनकर्ती जमात बना. आम्ही काय बनलो? आम्ही लेखन करते जमात बनलो. कधी कधी असं वाटतं लेखनच करावं लागतं. ते बी महत्वाचं आहे एका विशिष्ट टोकापर्यंत. कारण बाबासाहेब म्हणतात आणि निशाला कास्टमध्ये की ज्यावेळेस सामाजिक क्रांती होईल त्यावेळेस राजकीय क्रांती नंतर होत असते. होऊ शकते कदाचित ही जी मंडळी आहे ही मंडळी काही वर्ष त्या पद्धतीने करतील आणि उद्याला याचे रिझल्ट वेगळे मिळू शकतील. कदाचित तुम्ही आम्ही त्यावेळेस नसू, कदाचित तुम्ही आम्ही त्यावेळेस नसू, परंतु तसे रिझल्ट मात्र नक्की येतील. कारण लेखनाचं सुद्धा सामर्थ्य असतं, लेखनाला सुद्धा लोक भितात, ते आपण पाहिलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं मित्र की हा जो लोकशाही मूल्याचा लढा आहे की लोकशाही मूल्याचं उद्घाटन बाबासाहेबांनी इथे केलं आणि तो विकास हळूहळू तो वाढत चाललेला आहे. तो लोकशाही मूल्याचा धडा आहे. तो धडा अशा पद्धतीनं आपण स्वतंत्र भारतामध्ये अनुभवतो.
या लोकशाही मूल्यांचं आपण संरक्षण करणे ही जबाबदारी महत्वाची आहे. कारण आपण घर तर बांधतो, कुठतरी एखादं स्मारक तर उभं करतो, परंतु ते मेंटेन करत नाही. ते मेंटेन करणे, ते कुठतरी सुरक्षित ठेवणे, त्याच्या भोवती पहारा देणे हे सुद्धा काम अतिशय महत्वाचं असतं. आणि म्हणून हे सगळं एकमेकांमध्ये सुसंगत पद्धतीने जर असलं तरच हे शक्य होत असतं. नाही तर तुमच्या अंगणामध्ये सुंदर फुलांचं रूपांतर एखाद्या रानटी वृक्षामध्ये किंवा काटेरी झुडपामध्ये व्हायला फारसा काही वेळ लागत नसतो. ही इतिहासाची साक्ष आहे आणि आपण पाहतो. आणि म्हणून मला असं वाटतं की या देशामध्ये सगळ्यात जागृत समाज माझ्या मते जरी विस्कळीत असेल तरी आंबेडकरी समाज एवढा जागृत आहे, एवढा कोणताच नाही. मी पाहतो अनेक जाती पाहतो, लक्षात घ्या कोणताच नाही. हे ज्या पद्धतीने म्हणून तुमच्यावर त्यांचं बारीक लक्ष असते आणि ठेवणं लक्ष आम्ही करणार आहे काय. आम्ही ज्यांनी अस्पृश्यता पचवली आणि ज्यांनी एवढा अत्याचार पिकवला तरी सुद्धा आम्ही त्याच्या विरोधात नक्की आंबेडकरांचा माणूस हा लढा देत राहील आणि एकाकी होऊन काय तरी तो बोलत राहील. कारण आम्ही पाहिलेल्या इतिहासामध्ये असंच घडलेलं आहे. परंतु आजच्या कालखंडामध्ये जुन्या इतिहासासारखी गोष्टी आपल्या नाहीत. आपल्या आजूबाजूचे सगळे राष्ट्र, हे देश आणि आपलं जागतिक पातळीवरचं येणं जाणं आणि आगमन या सगळ्यावरून लक्षात घ्या की आपल्याला सुंदर असं एक भवितव्य बाबासाहेबांच्या रूपानं प्रेरणादायी मिळालेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की पूर्वीच्या काळासारखं वातावरण आहे. कारण कागदाचा शोध लागलेला आहे, लेखणीचा शोध लागलेला आहे, त्याचा प्रसार आणि प्रचार वेगळ्या पद्धतीने होतोय. आणि या मोबाईलने तर कमालच केली. तिथं थोडीशी बातमी असते की झारखंड अमेरिकेत जाऊन पोहोचते, तिथून ऑस्ट्रेलिया खंडात जाते, तिथून कुठेतरी आशिया खंडामध्ये पोहोचते. याचा फायदा तुम्ही किती उचलता याच्यावर सुद्धा तुमच्यावर जबाबदारी येते किंवा ते आपण आपल्या शक्तीवर जबाबदार आहे. म्हणून मला असं वाटतं मित्र, याचा अन्वयार्थ लावत असताना महाराष्ट्र धर्मसंघ या घटनेच्या निमित्ताने आमच्या दोन्ही वक्त्यांनी अतिशय सुरेख अशी भाषणं केली, त्याचे विश्लेषण लावलेले आहे. म्हणून हा लोकशाहीचा लढा, बाबासाहेबांचा विचाराचा लढा म्हणतो. काळाराम मंदिराचा सत्याग्रह असो तरी तो लोकशाहीचाच लढा आहे आणि महाराष्ट्र सत्याग्रह असो तरी सुद्धा तो लोकशाहीचा लढा आहे आणि दीक्षाभूमीवरचा बुद्ध धर्माचा स्वीकार असेल तरी सुद्धा तो लोकशाहीचाच लढा आहे. आणि आमची प्रत्येक कृती ही समता, स्वातंत्र्य, बंधुभाव या मूल्यांनी प्रेरित राहील हा विश्वास बाबासाहेबांपासून आम्हाला मिळालेला आहे. आम्ही त्याच्यापासून कधीही घडणार नाही अशा पद्धतीचं आपलं आचरण हे महत्वाचं असतं. कारण सगळ्यात असं म्हटलं जातं की माणसाची जाहिरात जर काय असेल तर त्याचे आचरण असतं. जाहिरात करायची गरज नाही, परंतु त्याचं आचरण जर चांगलं असेल तर मात्र त्याची आपोआप ही जाहिरात होत असते. आणि बुद्धाच्या भाषेत बोलायचं असेल तर तुमचे गुण कसे असतात. धम्मपदमध्ये सुरेख म्हटलेलं आहे की वाऱ्याच्या दिशेनं फक्त फुलाचा सुगंध वाहतो, परंतु गुणाचा सुगंध हा विरोधी दिशेने सुद्धा वाहतो. इसवी पूर्व 6व्या शतकात सांगितलेलं वाक्य आहे. काय बुद्धाचं एक एक वाक्य आहे, एक एक वाक्य. नुसतं शैक्षणिक अधिकार ज्यावेळेस देण्याचा बुद्धाच्या कालखंडामध्ये प्रयत्न झाला त्यावेळेस लिच्छवी नावाच्या एका ब्राह्मणानं बुद्धाला प्रश्न केला होता. त्याला असं म्हटलं होतं की तुम्ही तथागता तुम्ही काय करता की शिक्षण हे समान करा अशा पद्धतीचं सांगता. त्यावेळेस भगवान बुद्धानं सुंदर असं वाक्य दिलं आणि भगवान बुद्धाची एक शैली होती. ते काय करत असत की आपला विचार हे लोकांना समजून सांगत नसत. तर ते काय करत असत की जो आपला प्रश्न त्यांना विचारत असत आणि त्याच्या तोंडून त्या प्रश्नाचं उत्तर घेत असत. अशी त्याची शैली होती. मी अनेकदा म्हणतो की बुद्धाच्या संवाद शैलीवर सुद्धा PhD केली पाहिजे. बुद्धाची संवाद शैली, एखाद्या विद्यार्थ्याने बुद्धाच्या संवाद शैलीवर सुद्धा PhD मिळवता येते. इतकी चांगली संवाद शैली भगवान बुद्धाची इसवी पूर्व 6व्या शतकामध्ये व्यक्त झाली. तर त्यावेळेस तो ब्राह्मण म्हणाला की तुम्ही तथागत अशा पद्धतीने विरोध करता. तर त्यांनी उत्तर दिलं की तू कोणत्या राज्यामध्ये राहतो. तो म्हणतो मी कोशल राज्यामध्ये राहतो. या जमिनीवर कोणाचा हक्क आहे. तो म्हणतो कोशल राजाचा आहे. या जमिनीवर असणाऱ्या सरोवरावर कोणाचा अधिकार आहे. तो म्हणतो की कोशल राजाचा आहे. तर तो म्हणतो की मग ते जे पाणी आहे कोशल राजाच्या जमिनीवरचं सरोवर आहे त्याचं पाणी इतरांनी पियावं का फक्त राजानेच पियावं. तो म्हणते नाही, इतरांनी पियावं. अन्न जे पिकतं ते अन्न फक्त राजकुटुंबातल्या स्त्रियांनी आणि लोकांनीच खावं का. तर तो म्हणजे नाही, सगळ्यांनी खाल्लं पाहिजे. मग बुद्ध पुढे जाऊन म्हणतात
हे आहे शिक्षण सुद्धा त्याच पद्धतीने सगळ्यांना दिलं पाहिजे. म्हणजे सूर्यप्रकाश, हवा, पाणी याची उपमा तर शिक्षणाला देतात की आजच्या शिक्षण तज्ञाला सुद्धा ही उपमा सुचत नसावी, पण त्या काळात त्यांनी तिथे व्यक्त केली. ही जी उपमा आहे किंवा बुद्धाचा हा जो शैक्षणिक विचार असेल, सामाजिक विचार असेल, आर्थिक विचार असेल, हा सगळा विचार हा सर्वात कल्याणकारी आहे, मानवतेला व्यापणारा आहे. बाबासाहेबांचा सुद्धा तोच विचार आहे. कारण बुद्ध बाबासाहेब मला हे फक्त बोधिसत्वच वाटत नाही, तर मला बुद्धाचं दुसरं रूपच वाटतं. माहित नाही काय वाटतं, का वाटतं, पण मला वाटतं. आपापली मत आहे, पुन्हा बोधिसत्व वाटू दे, पण मला बुद्धच वाटतो. आणि म्हणून मला दीक्षाभूमीवर बुद्ध आणि बाबासाहेब हे कडकडून मिठी मारली असं एक चित्र अंधुकचं कुठतरी तुम्ही आम्ही दरवर्षी पाहत असतो. मित्र हो, ही जी लोकशाहीची परंपरा आहे ती बुद्धानं सुरू केली आणि बाबासाहेबांनी जी गतिमान केली ती आपण सगळे म्हणून तुझ्या हिमतीनं आणि ताकदीनं आपण गतिमान करू असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. यानंतर कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा